नमस्कार, ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एकदम अशी कुरकुरीत कांदा भजी घेऊन आलेली आहे। छान अशी कांदा भजी आहे, हे बघू शकता। मस्त अशी कांदा भजीची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा ही एन्जॉय करू शकता। त्याला तुम्ही टमाटा सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तशीही खाऊ शकता। चला तर मग खूप झाली या भज्यांची तारीफ, आता आपण ही बनवायला सुरुवात करू। त्यासाठी मी इथं 5 ते 6 उभ्या आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहे अशा पद्धतीने, आणि त्यांना असं छान असं मोकळं सुटसुटीत केलेलं आहे कळ्या। यामध्ये आपण आता बेसन पीठ टाकून घेणार आहोत। दोन वाटीच्या अंदाजे मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे। थोडासा ओवा हातावरती असा क्रश करून घेते मी। थोडीशी हळद, जाडसर असं आपलं मिरकूट घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ। याला छान आपण असं मिक्स करून घेऊ। पाण्याची आवश्यकता वाटल्यास आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। अगोदर आपण छान असं याला मस्त असं कांद्याच्या याच्यामध्ये आपण याला असं भिजवून घेणार आहोत। थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत। छान आपण मस्त असं भिजवून घेणार आपल्याला। याच्यामध्ये आपण थोडंसं अजून बेसन पीठ घेणार आहोत। थोडंसं अजून घ्यायचं आहे आपल्याला। अगोदर आपण 2 वाटी घेतलेलं होतं, अजून थोडंसं टाकून घेणार आहोत आपण। छान असं आपलं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ भिजवून घेणार आहोत। छान असं आपण आपलं पीठ हे भिजवून घेणार आहोत। आपलं इथं कुरकुरीत भज्यांचं पीठ भिजवून झालेलं आहे। हे बघा, मस्त जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। यामध्ये आपण आपली भजी छान आणखी कुरकुरीत येण्यासाठी गरम तेल, अर्धी पळी गरम तेल टाकणार आहोत। कोथिंबीर, छान असं मिक्स करून घेणार आहोत। गरम तेल टाकल्याने आपले भजी छान कुरकुरीत होतात। छान असं मिक्स करून घ्यायचंय कोथिंबीर आणि तेल। आपल्या भज्यांचं बॅटर तयार झालेलं आहे। आपण आता कुरकुरीत भजी काढायला सुरुवात करू। त्यासाठी मी इथं गॅसवरती कढई ठेवली आहे। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे आपलं। गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे। आपण आता आपली भजी तळायला सुरुवात करणार आहोत। हाताने टाकायला गेलं तर हातावरती तेल उडण्याची शक्यता असते, त्यासाठी मी इथं चमच्याने टाकत आहे। भज्यांचा खूप छान सुगंध येत आहे। आपले कांदा भजी कुरकुरीत। तुम्ही अजून चॅनलला लाईक केले नसेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आपण आता हे हलवून घेणार आहोत छान असे। तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तुमच्या सबस्क्राईबची मला खूप गरज आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ताईस किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपले इथे छान असे कुरकुरीत
कांदा भजी तयार झालेली आहे। आपण ही आता काढून घेणार आहोत। छान असे झालेले आहे। हो, असे कुरकुरीत कांदा भजे तुम्ही चहा सोबत सुद्धा तुमच्या फॅमिली सोबत एन्जॉय करू शकता। आता पावसाळा दिवस चालू आहे, तुमच्या फॅमिली सोबत तुम्ही असं पाऊस चालू असला की असे कुरकुरीत कांदा भजी करून तेही एन्जॉय करू शकता। आपली ही कांदा भजी तयार झालेली आहे, आपण काढून घेणार आहोत। असे साईडला थोडेसे पकडून आणि त्याचं तेल आपण निथळू देणार आहोत। आपले कुरकुरीत कांदा भजी बनवून तयार झालेले आहे। आपण ते प्लेटमध्ये सुद्धा काढून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता, मी सांगितलेल्याप्रमाणे आपले अतिशय चविष्ट कांदा भजी तयार झाली आहे। तुम्ही ही कांदा भजी तुमच्या फॅमिली सोबत नक्की एन्जॉय करा। तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अतिशय सोपी रेसिपी घेऊन। धन्यवाद।